तर बल देत आहेत, पारा व्यवस्थित ठेव. नमस्कार असो. आशीर्वाद सेवक. सेवक आपल्या राज्याची खबर बात. महाराज सगळे कसा आनंद आनंद आहे, कुठे भांडण नाही, कुठे कंटाळी नाही. महाराज शाबास सेवक शाबास. सेवक आपली प्रजा सुखी तर आपण सुखी. बरोबर आहे महाराज. सेवक आज्ञा महाराज. जिच्या कृपा क्षेत्राखाली जिच्या आशीर्वादाने हे राज्य सांभाळलं वाढवलं त्या आई महाकालीचा उत्सव साजरा करीत असताना आपण माझ्या छोट्या राजकुमारला मुकलो. महाराज महाराज खूप वाईट घडलं हो. शत्रूने नाव साधून त्याला पळवलं. आज ठीक आहे महाराज आपला विचार. आशीर्वाद प्रधानजी. प्रधानजी अगदी योग्य वेळी आला. महाराज काय वेगळं घडलं का राज्यात? का कोण शत्रूने हल्ला तर केला नाही ना? प्रधानजी यापैकी काही एक झाले नाही. प्रधानजी आज्ञा महाराज. म्हातारपणामुळे हा राज्याचा भार सांभाळणं खूप कठीण झालं आहे. तेव्हा राजकुमार चंद्राच्या हाती हा राजकारभार संपून यातून मोकळं होण्याचं ठरवलं आहे. महाराज क्षमा असावी, परंतु महाराज आपले राजकुमार अजून लहान आहेत. त्यांना लहान वयात या राजाचा गाडा चालवणे जमणार नाही. वा प्रधानजी वा. तरी सुद्धा तुमच्यासारखे स्वामिनिष्ठ व पराक्रमी सरदार असताना आम्ही काळजीने काम करावी. सेवक आपल्या शेजारी राजांना निमंत्रण पाठवण्याची व्यवस्था करा. आजपासून 4 दिवसानंतर राजकुमार चंदनचा मोठ्या थाटामाटात राज्याभिषेक करून घेऊया. महाराज चला निघावा. आपण का महाराज प्रधानजी आज्ञा महाराज. तुम्ही सुद्धा योग्य ती तयारीला सुरुवात करा. आम्ही विश्रांतीसाठी जात आहोत. ठीक आहे महाराज. या हव्यात पण काय स्वप्न पाहिलंस? म्हणे राजकुमार चंदनचा राज्याभिषेक नाही राजा. तुझं हे स्वप्न मी कदापि पूर्ण करू नाही. गेली 20 वर्षे ज्या गोष्टीची मी आतुरतेने वाट पाहत होतो ती गोष्ट ती वेळ आता जवळ आली. रणांगणात शक्तीशी धोळा करताना अरे कधी जीवाची पर्वा केली नाही. आणि तू म्हणे राजकुमारचा राज्याभिषेक राजा भवन सिंग काही झालं तरी आज मी खुश आहे बघ. बरोबर आहे. आपल्या राजकुमाराचा राज्याभिषेक होतोय. थाटामाटात होतोय. कसं आहे माहिती आहे, राज्याभिषेक म्हटल्यानंतर फुलांच्या माळा लागल्या पाहिजे. सावली व्यवस्था लागली पाहिजे. बरोबर आहे. डेकोरेशन झालं पाहिजे. बाकीची जबाबदारी प्रधानजी महाराज सोपून देऊया. चला काळ भरो. आज्ञा प्रधानजी महाराज. आपला पारा कसं काय चाललं? प्रधानजी महाराज आमचा पारा म्हणजे एखाद्या गुलाबाच्या सुवासासारखं चाललाय. त्याची तर तुम्ही चिंताच करू नका. तुमच्याकडे हीच अपेक्षा होती असणारच. पण ती सेवक तुम्ही एक काम करा. तुम्ही राज्यात एक फटका मारा आणि परत आल्यावर मागच्या दरदर पहरा करा. जशा आज्ञा महाराज. सेवक राज्यात एक फटका मारा गेले. राजा भवन सिंग आपल्या शहराचे कामगिरी साधवी. कामगिरी राजा भवन सिंग उद्याचा सूर्योदय पाहू शकत नाही. तुझी कळत्र गावावर आले. लागले दिसते. कामगिरी साधावं.
येत आहेत त्यांच्याकडे जरा लक्ष देऊन ये. बालो काय झालं? आपले महाराज दुकान हा. अशी मान टाकली जास्त झोपल असेल चल पाहूया. महाराज 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 चालो महाराज चालो महाराज आपल्या महाराजांचा खून महाराज. करा. राजकुमार राजकुमार कसला बदल चालला आहे आणि आपले महाराज असे औषध काय काय प्रधानजी महाराज आपल्या महाराजांचा खून झालाय. बाबांचा खून नाही राजकुमार महाराजांचा खून बाबा कसं शक्य आहे राजकुमार कावरा महाराजांचा कुणी लवकर शोधून काढा त्याशिवाय त्यांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. राजकुमार हल्लेकर कोण आणि त्याने कोणत्या हेतून हल्ला केला याचा शोध आम्ही घेतो. राजकुमार महाराजांचा खुनी शोधून काढल्याशिवाय मी त्या सुद्धा पिणं नाही. सेवक त्याच्या तेवढी द्या. महाराजांचा खुनी शोधून करणाऱ्यास 5,000 मला बक्षीस ठेवा. सेवक त्या आधी महाराजांच्या शिकायत करा. दिवस डोक्यावर आलाय तरी माझी अजून मुलं उठलेच नाही. त्यांना मी हाकच मारून पाहतो. कुंदन ए बाळा कुंदन अगे ए सारिका कुंदन ए बाळा कुंदन यांना वाटतं गाडच झोप लागलेली आहे. त्यांना उठवायलाच पाहिजे. प्रधानजी महाराज आहे ना खूप संतापला आहे. काय करेल त्याचा निर्णय बघ. आपल्या राजकुमार फार दुःखात आहे. बरे नाही तर बोलावून घ्या. आपण त्यांचं साधन केलं पाहिजे. होय तर या राजकुमार या. प्रधानजी 6 महिने होऊन गेले महाराजांचं कोणी सापडलं का नाही. आणि कधी सापडणार. राजकुमार महाराजांचा कोणी सापडला नाही. तो लवकर सापडेल. आपल्या गुप्तहेर शोध घेत आहे त्यांचा. प्रधानजी तुम्ही आला इकडे प्रधानजी आणि तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे. सेवक जा आणि माझ्या राजवी तयारी करा. चल 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 चल. राजकुमार तुम्हाला राजबीजात होणार नाही आणि तो करण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका. बरं का प्रधानजी. याचा अर्थ याचा तर फारच गप्पा. राजकुमार नीट ऐका. तुमच्या मातोश्री आदरपणात गेल्या नाही त्यांना 10 शिकवून 20 प्रयोग करून त्यांची राहिला तुमच्या वडिलांचा खुनाचा प्रश्न अर्थात उत्तर मी. राजांचा खुनी सापडणार कसा. राजाचे खुनी तुमच्या काय ऐकतो मी मूर्ख प्रधान. तुला काय वाटलं माझ्या बापांचा खून करून हे राज्य तू घेणार पण नाही. त्या तुझ्या नशिबात नव्हतं. राजकुमार माया बोलणं राजाचे माझ्या संस्कार नाहीतर तुला तुझ्या बापाची वाट नाही प्रधानजी माझा प्लॅन घेतला तरी बेहतर. ही राज्य स्वाधीन होणार नाही. चल हिला पाहतो. बाबा बरेच दिवस झाले मी देवळात गेले नाही तर आज जाऊन येते. अगं पोरी असं म्हणते जा पण लवकर या.
वाट बघायला लावू नकोस. बाबा सारिका देवळात जाते ना, मी पण जातो आणि येताना लाकडी गोळा करून घेऊन येतो. मला तू पण असं म्हणतोय. तुम्ही काय दोघं माझं काय ऐकणार नाही. जा पण लवकरी हा. मी सारिका, पण तुम्ही कोण आहात? मी बोलपुराचा सेवक बालू आणि जंगलात थांबलाय तो कालू. तेव्हा कळवळू ही सुंदरी कोण? कोण आहे? सेवक पोरगी फारच सुंदर आहे. होय होय. नाव काय तुझं? अरे माझं नाव सारिका, पण तू कोण आहेस? मी या भोजपूरच्या राजाचा प्रधानजी आणि होणारा भावी सम्राट. तो आता माझ्या बरोबर राजायवर येणार का? अरे माकडा, माझ्या बाबाने समजलं ना, तुझे दिवस संपलेत म्हणून समज. प्रधानजी महाराज काय? तुम्हाला माकडा म्हणाली. सेवक ही अशी ऐकणार नाही. ही जंगलात राहणारी मुलगी आहे. हा. अशी ऐकायची नाही. तिला अद्यापही करावं लागेल. तुला एक सांगायचंय. तू माझा मुलगा नसून बनपूर्णकाचा राजकुमार आहे. तुझा एक मोठा तुर्गात आहे, ते सुटका कर. माझ्या सारिकेला वाचव. कुंदा कुंदा प्रधानजी महाराज बापाच्या शेतकऱ्याच्या मुलीला इथपर्यंत घेऊन आलोय. तो मात्र संपला तर माझ्या सत्यला शेतकऱ्याचा मुलगा आपल्याला चाल करण. जा जा सारखा हजर कर. आपण सावध राहिलं पाहिजे. हो सारिका वा, तुझ्यासारखी जर सुंदरी मला मिळाली तर माझ्या जीवनाचा सोनं होईल. बोल तू माझ्याशी लग्न करणार का? अरे डुकरा, तुझ्याशी लग्न करण्यापेक्षा मी गळपास करेन. प्रधानजी महाराज प्रधानजी महाराज बोल. तुम्हाला डुकरा म्हणाली. होय ही डुकरा होय. तुला मजा वाटली? नाही मला वाटलं तुम्हाला म्हणाली. बोल तू माझी लग्न करणार का? तेव्हा अशी ऐकायची नाही. तुला पुन्हा जबरदस्त बोलावं लागेल. प्रधानजी महाराज तुमचा हात उचलून घ्यायचे. हात मिळावा. मूर्ख, माझ्या कामात आवडणार तो हाय तरी कोण? माझी ओळख सांगत लिहिता तुला धडकीवर आहे. अरे कोण आहेस तू? लहानपणी हरवली ना कुंदन आहे. काय? राजकुमार कुंदन केवढे मोठे झाले. हे कुंदन आतमध्ये तू त्यांना कडी उगारतो. त्याला कर. इकडे या इकडे या. त्याला ओळखलं नाही सेवक. ओळखला असाल हो. नाही. सांगतोय का लहानपणी मेळाव्यात हरवलेले राजकुमार कुंदन. आता दोघांनी याला खाऊ खाऊ खावा खा. तेव्हा कुंदन बरं तुम्ही दोघं भाव आहात. तुमच्या दोघांना शेवटून हे राज्यात नाही. त्यांना होत असेल.
आमच्या नम्रपणावरून ज्या काही चुका झाल्या असतील माफ करा. काही क्षणातच रावणाची पाठी दाबून देईल. धन्यवाद.